बुलढाणा जिल्ह्यात आज काँग्रेस पक्षाच्या वतीने महागाई, इंधन टंचाई, नीट पेपर फुटी, शेतमालाला मिळणारे कमी भाव आणि सर्वसामान्यांच्या विविध प्रश्नांवर सरकार विरोधात भव्य आसूड मोर्चा काढण्यात आला। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली शहरातील गर्दे हॉल येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला। सरकारच्या कथित जनविरोधी धोरणांविरोधात हजारो शेतकरी, युवक, विद्यार्थी, महिला आणि काँग्रेस कार्यकर्ते यावेळी मोर्चात सहभागी झाले होते। मोर्चा दरम्यान आंदोलकांनी विविध घोषणाबाजी करत केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध व्यक्त केला। वाढती महागाई, पेट्रोल डिझेलच्या किमती, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे होणारे दुर्लक्ष आणि नीट पेपर फुटी प्रकरणातील कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली। या आंदोलनात विधान परिषद सदस्य धीरज लिंगाडे, माजी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष प्रकाश अवचार पाटील, माजी आमदार राजेश एकड़े यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। जनतेच्या हक्कासाठीचा लढा अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा काँग्रेस नेत्यांनी यावेळी दिला। बुलढाण्यातील या भव्य आसूड मोर्चामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून सरकार यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।